Hello, kids. Good morning. Today, we are going to learn lesson on trees. As we have learned that trees are our best friends. They too are living beings like us. Let's learn something more about them. What do trees do? Trees help us in many ways. We can save our earth by planting more trees. Trees give us fruits, medicines, oxygen, what we breathe. Then they prevent flooding, erosion of soil, and many more things. झाडांमुळे काय होते? झाडं आपल्याला काय देतात? झाडं खूप काही देतात आपल्याला. श्वास जो आपण आत घेतो, बाहेर सोडतो. आत घेतो, जी हवा आपण आत घेतो त्याला ऑक्सिजन म्हणतात. जस्ट ब्रीथ इनसाइड, हवा आत घ्या. हा, आता बाहेर सोडा. हे जे आपण बाहेर सोडतो हवा तोंडाने किंवा नाकाने त्याला कार्बन म्हणतात. ते ट्रीज घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात, शुद्ध हवा देतात. झाडं लावल्यामुळे माती वाहून जात नाही, जमिनीचा खप होत नाही, जमीन चांगली राहते. झाडांमुळे आपल्याला फुलं, फळं, औषधं आणि बरंच काय मिळतं. इवन जे आपण फर्निचर घरात वापरतो ते लाकडाचं असतं, म्हणजे वूडचं. वूड कशाचं असतं? झाडाचं. इरेझर, पेन्सिल, पेपर हे कुठून मिळतात आपल्याला? झाडापासूनच मिळतात. चॉकलेट, फ्रूट्स, ज्युसेस, पिकल्स, पिकल्स म्हणजे लोणचं. कोणाचं मिळतं? कुठून मिळतं? झाडापासून मिळतं. झाडावर लागणाऱ्या फुलाफळांकडून मिळतं आपल्याला. बरं का, हे झाडं खूप सुंदर आहेत. त्यांना आपण प्रेम करायला पाहिजे, त्यांना रोज पाणी घालायला पाहिजे, नवीन नवीन झाडं लावत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या भोवतालची हवा शुद्ध होते. शुद्ध हवेत श्वास घेण्यात काय वेगळीच मजा आहे. त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग होतो. Okay, now let's proceed with the lesson. As you know, a tree is green and brown in color. The trunk of the tree is brown as well as the leaves are green. But there are more parts. As you have parts of your body, the tree too has its part of bodies. Let's see. Look at the picture. The green part is known as leaf. 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 Leaf म्हणजे पान. B
branches. branch. ब्रांच म्हणजे डाळ. ब्रांचेस एका पिक्चर मध्ये बघा दाखवले फांदी. देन trunk, trunk, the main standing part of the body of a tree. It is the main part. As you know, you too have trunk. तसंच ट्रीचं पण ट्रंक असते. नेक्स्ट ROOTS, रूट्स. रूट्स म्हणजे पाळं, जी मातीच्या आत असतात. बऱ्याच झाडांची पाळं आपल्याला दिसत नाही, कारण ती आतमध्ये असतात. मातीच्या वरती झाड असतं आणि मातीच्या आतमध्ये पाळ असतं. ते पाळ म्हणजे झाडांचे पाय. जसं तुम्ही तुमच्या पायावर उभे राहून चालू शकतात, स्ट्रेट उभं राहू शकतात, तसंच झाडांना पण पाळं असतात आणि ते पाळ त्यांचे पाय असतात. त्याच्यामुळे झाड उभं राहतं, फक्त झाड चालत नाही. ओके. आता इथे पिक्चरमध्ये बघा, फांदी पण दाखवली आहे तुम्हाला, रूट्स पण दाखवले. आता पुन्हा जेव्हा तुम्ही तुमच्या भोवताली झाड बघणार, तेव्हा तुम्हाला माहिती असणार ना आता झाडाच्या पार्ट्सला काय काय म्हणतात ते. लीफ, ब्रांच, ट्रंक, रूट्स. आहे की नाही गंमत? Let's go further. There is much more fun. How does a tree grow? आता तुम्हाला प्रश्न असणार की झाड कसं उगवतं, कशापासून उगवतं? हे बघा, झाड आहे की नाही एका बी पासून उगवतं. बी पासून उगवतं. हे बी कुठून येतं? फळामधून. फळ कुठे असतं? झाडावर. आता कळलं तुम्हाला? बी म्हणजे सीड. ते सीड आपण काय करतो? मातीमध्ये घालतो. मातीमध्ये घातल्यावर त्याला कोंब येतो, त्याला पाळ येतं. त्याच्यानंतर ते हळूहळू हळूहळू वाढतं. इट ग्रोज. आणि ते मोठं झाल्यावर त्याला पानं येतात, फुलं येतात आणि फळं पण येतात. तेव्हा ते कम्प्लीट ट्री ग्रो होतं. Now you understood how does a tree grow? Well then, let's see some of the trees. Now this is your homework. Observe and find out which different trees are there in your surrounding. Touch the bark, trunk, branch, leaves, fruits. Also find why it is useful. आता तुमच्या घराभोवताली खूप झाडं आहेत. त्यातले झाडं तुम्ही बघा, त्यांना टच करा, फील करा, त्यांचे लीव्स कसे असतात ते बघा, त्यांचं ब्रांच कसं असते ते बघा, त्यांचे रूट्स बघायला मिळाले, जर वरती असले दिसत तर बघा. आणि ते ट्री कशासाठी वापरतात, कशासाठी युजफुल आहे ते माहिती करा. ओके, लेट्स सी which first tree we have. APPLE, apple. Apple is a favorite fruit of all children. Apple is the fruit from an apple tree. People eat apples as a normal part of the diet or drink apple juice
Apples are also used as medicines. Apple आपण डेली खातो किंवा कधीतरी खातो, पण ॲज अ पार्ट ऑफ डाईट असतं ते आपल्या म्हणजे जेवणाचा किंवा आपला आहार असतो. त्याचं ज्यूस पण पितो आणि ॲपल मेडिसिनमध्ये पण यूज करतात, औषध म्हणून पण यूज करतात. Let's see the apple tree. Look at the picture. There's a fully grown apple tree. There's the trunk of the tree, seeds, leaves, branch, and apple. Next one. This tree is considered one of the most sacred trees in the Indian tradition. The word Ashoka means no grief. In Sanskrit, and various parts of this tree are widely used for different medicinal purpose. अशोका ट्री या झाडाचं नाव काय आहे? अशोका. हे आपल्या इंडियन ट्रेडिशनमध्ये म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये खूप मान्यता आहे या झाडाला. खूप महान आहे हे झाड. आणि हे झाडाचे सगळे पार्ट्स युजफुल आहेत, जे औषधी आहेत. हे ट्री दिसायला बघा कसं आहे. अशोका ट्री जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या ओरोसमध्ये समता बाजार, जुनं समता बाजार होतं ना, त्याच्या मागच्या गेटला झाडं लावलेली आहेत. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या मम्मी पप्पा बरोबर जाऊन ती झाडं बघू शकता. ओके. Ashoka tree has orange flowers and you can see the leaves. They are long and curvy. Banyan. Banyan is considered a holy plant and is also known as the national tree of India. It is worshipped by many and is planted around homes and temples. Banyan has many health benefits. बॅनियन म्हणजे वडाचं झाड. वडाचं झाड आता तुम्ही बघितलं असणार, जर तुम्ही तुमच्या मम्मी बरोबर वट पौर्णिमेला गेले असणार तर. मम्मी काय करते, देवबाप्पाला तिकडे हळद कुंकू लावते, अगरबत्ती लावते, बत्ती लावते आणि नंतर मग पानामध्ये थोडे फ्रूट्सचे तुकडे असतात, ते पानाचं प्लेट बनवलेलं ते देवबाप्पासमोर ठेवते, दोरा घेते आणि मग नंतर ट्रीच्या भोवतारी फिरते गोल गोल आणि तो दोरा ट्रीला बांधते. हे आपलं इंडियन ट्रेडिशनमध्ये खूप होली मानलं जातं, खूप महत्त्वाचं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. वडाचं झाड मोस्टली गावांमध्ये देवळांच्या जवळ असतात. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही मम्मी पप्पा बरोबर जाऊन बघू शकतात. ह्या झाडाचं एक महत्त्वाचं आहे म्हणजे त्याला ट्रंक आहे, रूट्स आहेत, लीव्स आहेत, फ्रूट्स आहेत, फ्लावर्स पण आहेत आणि त्याचे रूट्स 2 टाईप्स ऑफ आहेत. एक झाडाला पण वरती असतात आणि एक आतमध्ये जमिनीमध्ये पण असतात. म्हणून तुम्हाला वेळ मिळाला तर जरा तुम्ही मम्मी पप्पा बरोबर जाऊन ते झाड बघा. Look at the picture. So you can see a banyan tree
It has its branches as well as the roots coming from the branches. There's a stem, leaf, and this red color is the fruit of banyan tree. Next one is neem. Neem tree is a fast growing tree and is considered as the part of Ayurvedic medicines. Neem oil is used for making cosmetics, shampoo, and soap. Neem is efficiently used in keeping mosquitoes away. Now नीम म्हणजे नीमचं झाड. त्याचे पान जास्त मोठे नसतात, लीव्स असं कटकट टाईप असतात, पण ते खूप हेल्दी आहे. ते लीव्स, नीमचे लीव्स तुम्ही हॉट वॉटरमध्ये बॉईल करून ते वॉटर आंघोळीला घेतलं तर तुम्हाला कसली पण स्किन डिझीज होणार नाही. तुमच्या स्किनसाठी बरं असते. परत मस्किटोजला ते लांब ठेवतं. आणि त्याचं ऑइल, नीमचं ऑइल जे यूज करतात ते शॅम्पू बनवायला, सोप्स बनवायला, क्रीम्स बनवायला, फेस वॉश बनवायला आणि काय काय. नीम ट्री हे पूर्ण आयुर्वेदिक मेडिसिनचं ट्री आहे. पूर्ण हे ट्री बघा, तुमच्या तिथे सराउंडिंगमध्ये असेल तर तुम्ही जाऊन बघा. ओके, see, you can see the tree. Then there are these yellow fruits. They are tiny. They are the fruits of this neem tree. ते खात नाही पण मेडिसिन मध्ये यूज करतात. Those are the leaves. Those are the stems, small twigs, बाक मधनं काढलेले ते ब्रांचेस आहेत छोटे छोटे, जे आपण ॲज अ टूथब्रश पण यूज करू शकतो. म्हणजे बरेच लोक म्हणजे नॉर्थ साईडला, उत्तर प्रदेशमध्ये वगैरे, इवन घाटावर, सातारा कोल्हापूर त्या साईडला पण ह्याचं कांडी घेतात नीमचं, आणि मग ते त्याने टीथ ब्रश करतात आपले, पेस्ट नाही लावत. त्याच्यामुळे काय होते, टीथ आपले स्ट्रॉंग होतात आणि टीथला कॅव्हिटी होत नाही. ओके, देन नेक्स्ट इज coconut tree. Coconut tree is among the most useful tree. Its every part has a use and can make so many things. For many people, coconut tree is a source of livelihood. People make ropes out of coconut husk, mat, fence, roofs, traditional houses. Coconut tree has several benefits, including health and commercial benefits. Many people are depend on it to make a living and believe that it is the true tree of life. कोकोनट ट्री हे खूप सगळ्या ट्रीजमध्ये सगळ्यात युजफुल आहे, कारण कोकोनटचे सगळे पार्ट आपण यूज करू शकतो. लीव्स पासून, कोकोनट हस्क पासून, कोकोनट पूर्ण त्यांचं ट्रंक आणि इवन रूट्स, म्हणजे इच अँड एव्हरी पार्ट कोकोनट ट्रीचा आपल्याला उपयोगी आहे. म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. द ट्री ऑफ लाईफ, कल्पवृक्ष.
बऱ्याच लोकांचं घर ट्रीवर चालतं, म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह त्या ट्रीमुळे होतो. थोडे मॅट्स बनवतात त्याच्यापासून, थोड्यांचे हाऊस पण त्याचे बनलेले असतात, फेन्स बनवतात, आणि परत प्लांट्स ग्रो करायला पण त्याचं बनवतात. कोकोनट, हे सॉइल केक, रशी बनवतात, खूप खूप काय काय बनवतात. परत आपल्याला कोकोनट ऑइल पण मिळतं, नारळाचं तेल. मम्मी तुमच्या केसामध्ये लावते, नाहीतर जेवण बनवायला पण वापरते. हं? परत कोकोनट मिळतं, फ्रूट मिळतं ना, ते कोकोनट मम्मी जेवणामध्ये वापरते. तुम्ही खाऊ पण शकतात, चटणीला वापरतात. नंतर जेव्हा ते कोकोनट पूर्ण झालेलं नसते, टेंडर असते, तेव्हा तुम्ही ते पाणी पिऊ शकतात. ते पण हेल्दी असतं. सो इन ऑल वेज coconut tree is very useful, and it is the tree of life. See, in the picture you can see a coconut tree. Then next to it we have tender coconuts. ते ग्रीन कलरचे आहेत तेच कोकोनट असतात. ते पहिले ग्रीन असतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं असते आणि पाणी असते. नंतर मग ते ब्राऊन होतात. ब्राऊन झाल्यावर, सी नेक्स्ट टू इट यू कॅन सी दॅट ब्राऊन कोकोनट. कोकोनट असतं, ते ऑइल आहे कोकोनटचं. खाली बघा कॉयर आहे. कॉयर म्हणजे काता, कात्याची रशी, कॉयर. ओके. सडा किंवा आटी. ओके. देन नेक्स्ट टू इट इज द लीफ. ते कोकोनटचं पान आहे, लीफ आहे, चुडाळत म्हणतात त्याला. और त्याने विणतात, त्याची चटई पण बनवतात आणि रूफ पण बनवतात. जसं तुम्ही हाऊस रूफ शिकलाय ना क्राफ्टमध्ये, तसं ह्याचं खरोखरचं रूफ बनवतात. So now you understood there are different type of trees and they have different uses. I hope you have liked this lesson and you have learned much more. So now with this I end my lesson, and here we complete our EVS portion. Now let me tell you one important thing. As we have completed our portion, you start revising and learning, because your exams are going to be begin. You can go on watching the videos again and again, so that it helps you to learn as well as to revise. Keep practicing, keep listening, keep learning, keep repeating, keep writing. That's going to help you a lot. And the second thing is, this is for your parents. हे तुमच्या मम्मी पप्पासाठी इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला जे असाइनमेंट, ॲज अ असाइनमेंट जे दिलं जातं गुगल क्लासरूमवर, ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते असाइनमेंट का पाठवलं जातं, की त्याचं काहीतरी मोटो आहे, म्हणून ते एक ड्यू डेटमध्ये किंवा ड्यू टायमिंगमध्ये पाठवलं जातं. आणि जे दिलेलं आहे ते त्यालाच सबमिट करायचं आहे, त्यालाच अटॅच करायचं आहे, ना की डायरेक्टली नुसतं गुगल क्लासरूम किंवा व्हॉट्सॲपवर पाठवायचं आहे. हां, जेव्हा नॉर्मली आम्ही मेन्शन करतो की सबमिट, डू दिस होमवर्क अँड सबमिट, किंवा प्रॅक्टिस दिस, ती वेगळी गोष्ट आहे. बट असाइनमेंट्स आर इम्पॉर्टंट, कारण असाइनमेंट्स जे आम्ही देतो तुम्हाला, ते त्याचं काउंट असतो, ते इंटरनल मार्क्ससाठी कन्सिडर केलं जातं. मग ते आता तुम्ही करत राहायला पाहिजे. जेव्हा जेव्हा असाइनमेंट पाठवलं तेव्हा तेव्हा
बऱ्याच पेरेंट्सचा हाच प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळे मी आज क्लिअर करते तुम्हाला की असाइनमेंट्स आर मेंट फॉर इंटर्नल ग्रेडिंग. ओके, मग प्लीज कृपया हे लक्षात घ्या अँड कोऑपरेट as you have cooperated from the beginning. I hope you will understand and keep cooperating till the end of the academic year. I'm very grateful to you, parents. You all are doing a lot of hard work, and we will surely come to know the fruits after the exam. So, till then, I take your leave now. Take care. God bless you. Stay home. Stay safe. Keep studying. See you.